हॅलो, नमस्कार. मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज थोडंसं लेट झालं होतं. थोडंसं नाही, बरंच लेट झालं होतं उठायला, कारण आज मॉर्निंग तब्येत थोडी बरी नव्हती. आदिती आज शाळेला पण नाही गेली आहे, कारण मलाच उठायला 7:30 जवळजवळ 7:45 असं झालं होतं. तिला सोडून यायचं, परत मी घरी एकटीच होते, मनूला घेऊन जायचं हे पण होतं. आणि वातावरण पण एकदम थंड होतं. मनूला पण थोडंसं सर्दी वगैरे झाली आहे, म्हणून तिला पण बाहेर घेऊन जायची एवढी इच्छा नव्हती. म्हणून आज सॅटर्डे आहे, हाफ डे असतं, म्हणून मी तिला नाही पाठवले शाळेला, कारण ते परत 12 वाजता ती येते. 1-2-3 तासाचंच परत मला जावं लागतं रिटर्न त्याला घ्यायला. आज ते पण आदिती पण घरीच आहे. त्यांचा मस्त धिंगाणा चालू असता आज दोघा बहिणींचा, आज आणि उद्या. त्यानंतर आज जेवणासाठी मी बिर्याणी बनवत होते. त्याची एक छोटीशी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे सिम्पल व्हेज बिर्याणी बनवत आहे. प्रॉपरवाले ते नाही, नॉर्मल व्हेजिटेबल्स घालून. व्हेजिटेबल्स पण एवढे काय माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत सध्या. आज उद्या म्हणजे संडे आमच्या इकडं मार्केट राहतो. वीकलीच मी मार्केट भरते, डेली नाही भरत आम्ही, कारण वेळ नसतो, यांची ड्युटी असते आणि मला छोटं बाळ घेऊन हे व्हेजिटेबल्स वगैरे आणायला जाणं हे काही होत नाही मला, म्हणून आम्ही हप्त्याचं एकचदा भरून घेतो व्हेजिटेबल्स. त्यानंतर आलू, टोमॅटो सगळे व्हेजिटेबल्स मी आधीच तयारी करून घेतली होते, कारण मॉर्निंग पोह्याचा नाश्ता बनवलं होतं. आधी मी नाश्ता केलं होतं, लेट होणार आहे जेवणाला, म्हणून आत्ता 1 वाजले आहेत. मी स्वयंपाक बनवत आहे पूजा वगैरे करून घेऊन. खूप लेट झाला आहे, कारण मनू पण झोपली आहे, म्हणून मला माझ्याकडं जास्त वेळ पण नव्हता. ती उठेपर्यंत स्वयंपाक व्हायला पाहिजे. बाकी कामं कसं तिला बघत करू शकते, पण स्वयंपाक नाही करू शकत, कारण ती स्वयंपाक करताना मध्ये येत असते. सगळं व्हेजिटेबल्स घालून मी फ्राय करून दिले. आलू, टोमॅटो, कढीपत्ता हे ते सगळं घालून फोडणी देऊन परत मोठे जे बासमती राईस असतात ना, ते वाले वापरले आहे. नॉर्मल मी हे वाले बनवते व्हेज बिर्याणी. जर दम देऊन बनवायची असली तरच हे वापरते, पण आज माझी पण इच्छा होत होती की हे बिर्याणी खावं, म्हणून ह्या राईसची. हेच राईस मी आज वापरले. त्यानंतर छान परतून सगळं मसाले वगैरे घालून घेतले. मीठ, मिरची, हळद, मसाला, थोडीशी मी साखर टाकते प्रत्येक फोडणीच्या वस्तूमध्ये. मला आवडते ते, नाश्ता असो किंवा राईस काही पण असू दे, थोडीशी साखर मी कंपल्सरी टाकते. त्यानंतर पाणी घालून कुकर लावून दिलं आणि कपडे पण धुवायचे होते. तोपर्यंत भात होईपर्यंत मी कपडे वगैरे धुवून घेतले. तोपर्यंत मनू पण छान शांत झोपली होती आज, कारण मॉर्निंग ती खूप लेट खेळली आहे. पुरं 7ला उठून पुरं 10-11पर्यंत खेळली आहे, म्हणून माझी पूजा वगैरे करेपर्यंत ती तसंच कसंबसं मी तिला मॅनेज केले. त्यानंतर तिला झोपू घालून राईस करायला घेतले. राईस पण झालं होतं. त्यानंतर आधी तिला भूक लागली होती, ती 2-3दा आली होती, केव्हा होते हेच वाट बघत होती ती. मग तिला आधी जेवायला दिले आणि तिच्यासोबत लगेच मी पण जेवायला घेतले. तोपर्यंत मनू पण उठली होती. मनूला आज आंघोळ पण नाही घातले, कारण तब्येत थोडीशी तिची पण डाऊन आहे. तिला पण बरं नाही वाटत आहे, म्हणून मी तिला आंघोळ नाही घातली. अशीच ती सतत ना, आता आम्ही काही पण जेवण वगैरे करलं तर तिला पण असं वाटतं की आम्हाला पण द्यायला पाहिजे, असं सगळं तिचं चालू असतं. आणि हे बघू शकता दोघा बहिणी किती धिंगाणा घातल्या. तर फुल गाडी हे ते गोष्टी इकडे तिकडे टाकून दिल्यात. ते सगळं मी आधी ठेवले, कारण ती छान खेळत होती आदिती तिने मध्ये बेडरूममध्ये, म्हणून तोपर्यंत मी भांडे घासायला घेतले. कारण किचनचं काम जो आहे ना, मनू तिथे नाही यायच्याच आधी आवरते, कारण तिथं आलं ना छोटंसं जागा आहे, ते इकडे तिकडे खाली घागरी वगैरे भरून ठेवलेले असतात, त्याला धरून असं उठायचं तर प्रयत्न करत आहे. म्हणून सध्या मला भीती वाटत आहे ते किचनमध्ये आली, कारण ती झोपल्या की नाच मी किचनच्या कामं आवरत आहे सध्या. त्यानंतर मी इथं छान भांडे वगैरे घासून घेतलं. त्या भांडे घासून घेऊन तोपर्यंत ठेवून दिले, धुवून वगैरे ठेवून दिले. आधी ती खेळत होती, ती पण जेवण वगैरे करून खेळत होती. मनूला पण परत दुपारचं जेवणाचं बनवायचं होतं मला, म्हणजे ती सध्या थोडंसं तब्येत डाऊन असल्यामुळे ना, काही पण खायला थोडं हे करते. ती आधीपासूनच खूप सतावते खायला, आणि आता थोडंसं तब्येत खालीवरी झाली म्हटलं तर मग तर काही खरंच नाही, खातच नाही, खूप म्हणावं लागतं आणि चिडचिड करत असते. तिचं पण आता ते खायला वगैरे काहीतरी बनवावं लागेल. त्यानंतर भांडे वगैरे मी घेऊन लावून ठेवून दिले, कारण बाहेरच्या पण गोष्टी मला आवरायचे होते. खूप काही पसारा घालून ठेवला आहे, आणि आज वातावरण एकदम थंड आहे, आभाळ पण आले, पाऊस यायचे पण चान्सेस आहेत. कपडे वगैरे बाहेरच ठेवून दिले आहे, ते पण यायचं आहे.
इकडे तुम्ही बॅक साईडला बघू शकता, तुम्हाला चार्ट वगैरे दिसत आहे. ते आदिती स्कूलला स्टार्टिंगला, आता म्हणजे ते लावून 2 वर्ष झाले. आदिती जेव्हा स्टार्टिंगला स्कूलला जात होती ना, म्हणून तेव्हा मी लावले होते. कारण कसं असतं ना, कुठल्याही गोष्टी असं थोडं बघून बघून डेली तेच बघितलं की पटकन शिकायला येतं. म्हणून मी चार्ट वगैरे लावून घेतले होते सगळे. म्हणजे तिला स्कूलला जायच्या आधी तिला फर्स्ट ABCD, सेकंड ABCD हे सगळे गोष्टी यायचे. मी तिला डिरेक्टली नर्सरीमध्ये नाही टाकले, LKG UKG टाकले आहे. आणि तोपर्यंत तिला सगळं काही येत होतं. म्हणजे व्हेजिटेबल्सचे काही नावं, म्हणजे एवढं नाही जेवढं लावलं. काही गोष्टी छान येत होते. परत स्कूलला गेल्यानंतर म्हणजे इझी जातं ना लेकरांना शिकायला, म्हणून मी ते लावले होते. आता ते मला काढायचं आहे, कारण ते एकदम घाण झालं. तर आधी तेच तिकडे म्हणजे तिनंच पूर्ण खराब करून टाकले. थोडेसे छान आहेत, पण इकडे व्हेजिटेबल्सचे त्यांना त्याला फाडून हे करून पुरा घाण करून टाकले. ते एक दिवशी मी काढून टाकणार आहे. आणि नवीन काही असेल तर ते पण मी लावून घेणार आहे. बँडेज म्हणजे आत्ता ज्योतीला यूज होतं, हे वाले नाही लावणार, म्हणजे दुसरे लावणार आहे आता. त्यानंतर घर सगळं आवरायला घेतलं, सोफा वगैरे सगळं आवरून ठेवून दिलं. त्यानंतर भांडे वाळले होते, तोपर्यंत भांडे पण लावून घेतले नीट व्यवस्थित. तोपर्यंत मनूचं पण आवरायचं होतं. म्हणून आदिती बोलत होती उद्या डोसा कर म्हणून. पीठ वगैरे म्हणजे तांदूळ 2-3दा धुवून डाळ वगैरे भिजवायला घातली. उडदाची डाळ भिजवताना मी कंपल्सरी त्यामध्ये थोडेसे हरभऱ्याची डाळ आणि किंचित थोडेसे मेथ्या घालते, कारण सगळे सांगतात की छान हेल्दी पण असतं. आणि दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे चवीला टेस्टी पण असतं मेथी आणि डाळीने, म्हणून कंपल्सरी घालते. आणि कलर पण डोशाला ब्राऊन असं छानवाला येतं, म्हणून टाकते. मी पण असं फोनमध्ये वगैरे बघूनच टाकले आहे, नाहीतर मला आधी काही एवढं माहिती नव्हतं. त्यानंतर कपडे वगैरे घेऊन आणले होते. ते कपडे सगळे छान ठेवून दिले. घडी करून माझं कसं आहे ना, कपड्याचे पण जो सेल्फमध्ये लावून दिले ते पण मला आवरायचं आहे सध्या, पण होतच नाही आहे. आवरायचं म्हटलं की ना, काहीतर आता झोपली आहे म्हणून काहीतर काम करायला घेतलं ना की ती परत 1 तासामध्ये उठूनच बसते. 1 तासामध्ये अर्धा तास तर तिला हलवण्यामध्ये म्हणजे पाळण्यामध्ये घालून हलवण्यामध्येच जातो, कारण ती आत्ता पण पाळण्यामध्ये झोपायला आवडतं तिला. वारे नाही झोपत बेडवर वगैरे. त्यानंतर मनूला असं तेल लावून दिलं मी संध्याकाळी थोडंसं, कारण आज मी अंघोळ नाही घातली आहे. थोडंसं हलकं वाटेल तिला म्हणून डोक्याला वगैरे तेल लावून देऊन फक्त तळपायाला लावून दिले, कारण मॉलिश पण नाही केले, उद्याच करायला पाहिजे म्हणून. आता नको काही नाही म्हणून तसंच मी तेल लावून दिले. मी हे तेल सध्या ना, थंडीचे दिवस चालू आहेत म्हणून आपलं जो करड्याचं घाणा काढलेलं तेल असतं ना, तेच वापरते टाळूवरती. बाहेर वगैरे जायचं नसेल तर ते वापरते. जर बाहेर जायचं असेल तर खरेदीचं जो हिमालयाचं असतं ना हेअर ऑइल, ते वापरते. कारण कोकोनट ऑइल पण काही जण वापरतात, मला बोलले पण कसं असतं ना, कोकोनट ऑइलमुळं सर्दी व्हायचे चान्सेस असतात, म्हणून नाही वापरत मी ते. त्यानंतर रात्रीचे 9 वाजले होते. मी सगळं काही आवरून घेतलं, जेवण वगैरे सगळं झालं होतं. त्यानंतर आदिती मला आठवण करून दिली की मम्मा डोसाचं पीठ तू नाही बनवली आणखीन. मग अरे हां, मी खाली ठेवून दिले होते. ते समोर असतं तर मला आठवलं असतं, पण ते खाल्ल्या साईडला होतं, जो की नाही दिसत, म्हणून बरं झालं आदितीने आठवण करून दिलं. मग ते पिसायला घेतले. हे बघू शकता मनूचं काय चालू असतं, काय माहिती तिलाच. ती फक्त जिथं मी असते ते सगळं तिला ते बघायचं, घ्यायचं असतं. जेवलेलं तरी तिला ताट सावरायचं असतं. म्हणजे सगळ्यांच्याच लेकरांना असंच करत असतील, तुमचे पण म्हणजे ज्यांचे आता व्हिडिओ बघत असाल मुलं असतील. सो आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.